तर बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। मराठा समाजासाठीचा 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी आणि यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेही या मेळाव्यात सहभागी झाले। बीडमध्ये होणाऱ्या भुजबळांच्या महाएल्गार सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे। यावेळी सभेच्या मार्गावर मोठमोठे फ्लेक्सही लावण्यात आले। बीडमध्ये 1994च्या ओबीसी आरक्षणाच्या जीआरची होळी करण्यात आली आहे। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जीआरचं दहन केलं आहे। आमचा ओबीसींच्या मेळाव्याला विरोध नाही, मात्र भुजबळांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे। शासन निर्णयाला विरोध केल्यास आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा थेट इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिला आहे। जरांगे पाटलांनी भुजबळांवर गंभीर आरोप केलाय। फडणवीसांच्या लक्षात यायला हवं होतं, हा मोठा गेम असू शकतो। फडणवीसांना डॅमेज करण्याचा हा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। सरकारमध्ये असणारी लोकच मोर्चा काढणार, असा टोलाही त्यांनी लगावलाय। जरांगे पाटलांनी भुजबळांवर हल्लाबोल केलाय। मराठा ओबीसी वाद भुजबळांनी सुरू केलाय आणि त्यांना हे भोगावं लागणार आहे। त्यांनी कुणाच्याही नादी लागावं, मात्र आमच्या नादी लागू नये। त्यांनी जेलमध्ये न जाण्यासाठीच ओबीसींचा फायदा घेतला होता, मात्र ते पुन्हा जेलमध्ये जाणार, असा हल्लाबोलही जरांगेंनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी घेराव घातलाय। 2 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेला जीआर हा फसवा आहे। त्यातून किती प्रमाणात प्रमाणपत्र मिळालेत आणि हे सांगा, असा जाब त्या कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांना विचारलाय। मंत्री विखे पाटील यांना भेटण्यासाठी मराठा संघटना आल्यानंच पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि पूर्ण चौकशी केल्यानंतरच कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला। एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। मी दरे गावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते आणि त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय, असा टोला त्यांनी लगावलाय। मुद्दा नसल्यानं विरोधक कोणत्याही गोष्टीचं राजकारण करतायत, असा हल्लाबोलही त्यांनी केलाय। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले। शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, दिवाळीनंतर मराठवाड्याचा दौरा करणार, असं ठाकरेंनी सांगितलं। गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला। संजय राऊत म्हणजे फुसकी टिकली आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला। आमचे सर्वच आता उमेदवार हे तयार आहेत, मात्र त्यातील काही वाजणार की नाही याची शंका आहे, म्हणूनच जास्तीत जास्त बारूद भरणार आणि विरोधकांवर बॉम्ब टाकणार, असा हल्लाबोलही त्यांनी केलाय। काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी भाजपच्या माजी महापौर डिंपल मेहता यांच्यावर डबल वोटिंग केल्याचा आरोप केलेला आणि या आरोपाला भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी उत्तर दिले। डबल वोटिंग झालं असेल तर पुरावा द्या, असं मेहता म्हणाले। मतदार याद्यांमध्ये अनेक मृतांची नावं आहेत, तर अनेक नावं डबल आली आहेत, असा आरोप खासदार अमर काळे यांनी केला आणि यादीतील घोळ दुरुस्त करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या, असं अमर काळे म्हणाले। दिवाळीला केवळ 2 दिवस उरले असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसल्यानं शेतकऱ्यांनी दिवाळी करायची की नाही, असा संतप्त सवाल माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी विचारला आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची 32,000 कोटींची घोषणा हवेतच आहे का, असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला। अलिबागच्या कुरुळमध्ये आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या पुरस्कार सोहळ्यात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री आदिती तटकरे एकाच मंचावर आलेले होते। यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काळी दिवाळी आंदोलन केलं आणि शेतकरी हिताच्या अनेक योजना बंद केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय। तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। सांगलीच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मागण्यांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काळी दिवाळी आंदोलन केलंय। सरकारनं दिलेली मदत फसवी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आणि सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली आहे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन आणि राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय। शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आल्याचं आंदोलकांनी म्हटलंय आणि दरम्यान कार्यकर्त्यांनी या संदर्भात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीनं मुख्यमंत्री सहायता निधीलाच 5 लाखांचा धनादेश दिलेला आहे। अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी हा धनादेश देण्यात आला आहे। पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली। आळेफाटा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यामुळे वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे। पुण्याच्या येरवडा परिसरामध्ये पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे। दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्यानं पोलिसांनी त्यांना धडा शिकवला आहे।
सांगलीच्या टाकळी येथील धक्कादायक प्रकार समोर आलाय। भर रस्त्यामध्ये चांदणीच्या आकाराची आकृती काढत त्यात लिंबू कुंकू टाकत लिंबाला टाचण्या देखील टोचण्यात आलेल्या आहेत। भर रस्त्यात हा लिंबू टाकण्यात आला आणि यावेळी गावातील एका तरुणानं ते लिंबू कापून त्याचं सरबत बनवलंय आणि हा अंधश्रद्धेचा प्रकार मोडून काढला आहे। शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुण्यात काळी दिवाळी आंदोलन करण्यात आलं आणि सरकारनं स्वतः निवडणुकीच्या प्रचारात सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केली। त्यानंतर शेतकऱ्यांची मतं घेऊन सत्तेत आलेल्या सरकारनं प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत असा आरोप करण्यात आला आहे। पुण्यामध्ये जैन समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। पुण्यातील मॉडेल कॉलनीमधील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीर विकल्याप्रकरणी जैन समाजानं आंदोलन केलं आणि हजारोंच्या संख्येनं जैन बांधव मोर्चात सहभागी होते। पुण्यातील शिवाजीनगर एसटी स्थानकामध्ये प्रवाशांनी गोंधळ घातलेला आहे। रिझर्वेशन करूनही बस न मिळाल्यानं प्रवासी संतप्त झाले आणि ऐन दिवाळीमध्ये गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली। चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातील मतदार यादीमध्ये तब्बल 1906 जणांची नावं दोनदा आढळलेली आहेत आणि ही प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रकाशित करण्यात आलेली होती आणि याबाबत गोंधळ असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे। कोल्हापूरच्या स्वागत कमानीचा धोकादायक भाग उतरवण्यात आला असून कमान 2 दिवसात उतरवणार आहेत आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी या कमानीची पाहणी केल्यानंतर महानगरपालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे। कोपरीमधील दौलतनगर या ठिकाणी एकूण 14 इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पालिकेनं नोटीस बजावली आहे। नोटीस बजावत त्यांना घरं खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत। या नोटीसला समर्थन करणाऱ्या नागरिकांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला। पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी, आम्ही मुंबईचे चौकीदार आहोत। सण उत्सव साजरा करणं आमचे अधिकार आहेत आणि आम्ही भोंगेमुक्त मुंबई करतोय, तर उद्धव ठाकरे हिरवीयुक्त मुंबई करताय अशा शब्दात राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे। आम्ही हिंदुत्ववादी असल्याच्या घोषणा यांनी शिवाजी पार्कवर केलेल्या होत्या, पण यांच्या हिंदुत्वाचा रंग काँग्रेसच्या टिळक भवनापर्यंत जाऊन पोहोचलाय की तिथे जाऊन विरलाय असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना लगावला आहे। घोषणा खूप लोकांनी केल्या, शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर सभा घेतल्या आणि मोठाली पाऊण तासाची भाषणं दिली आणि निवडणुका जवळ आल्यावर आपले भोंगे सोडा करणे त्यांनी टिळक भवनकडे काँग्रेसकडे सुद्धा वळवले। ते कालपासून आम्ही पाहतोय। मुंबईच्या राजकारणात हिंदुत्वाच्या घोषणा करणारे सत्तेमध्ये बसले त्यावेळेला उद्धवजींच्या रूपाने आम्ही फक्त ऑनलाईन बघितले। फोटो आणि ऑनलाईन याच्या पलीकडे उद्धवजी ठाकरे आणि त्यांचा पक्ष कधीच जाऊ शकला नाही। सकाळी 9 वाजले की यांचा एक भोंगा, बरं तो भोंगा असा आहे, लहानपणी आपण बघितलं असेल की ती बाहुली गिफ्ट म्हणून यायची, ती कुठूनही पाडली तरी उभी, कुठून पाडली तरी उभी, कुठून पाडली तरी उभी, पाय घेतला तरी उभी, हात घेतला तरी उभी, रोज पडत होती। रोज तोंडावर वापरतोय परत उभं, परत तोंडावर वापरतोय परत उभं, हा एक भोंगा चालू। आणि इथे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांनी केलेल्या आणखी एका वक्तव्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। जिममध्ये तरुण मुलींनी किंवा तरुणींनी जाण्यापूर्वी ट्रेनर कोण आहे ते पहा आणि मोठं षडयंत्र सुरू आहे, त्यामुळे तरुण मुलींनी जिमलाच न जाता घरीच योगा करा असा सल्ला त्यांनी जाहीर सभेत दिलाय। जिममध्ये तरुण मुलींना लव जिहादच्या कटात फसवण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोप त्यांनी केला आहे। तुम्ही बघा, जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा। जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा, योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही, हे फसवतायत। गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं की हिंदू तरुणांनी जिम मध्ये जाऊ नये, जिम मधले कोच अनेकदा मुस्लिम असतात आणि त्यामुळे लव जिहाद होतात। तर गोपीचंद पडळकरला एखादी घटना काही माहिती झाली असेल त्याच्या आधारावर ते बोलले असतील। जयंत पाटील यांच्या आईवर बोलणारा
कोणाच्याही बहिणीवर बोलणारा. ह्या भाजपनी असे गुंड पाळलेत की ज्यांना स्वतःच्या संस्कृतीची ओळख नाही. आणि तू कोण होतो सांगणारा की तुम्ही जिममध्ये जाऊ नका. कुठले लवजीवाद तुम्ही माडवलेत. हे खुटीउपाड धंदे आहे. यांची स्थिती बंदरासारखी होणार आहे. शेपूट झाली, त्या गॅपमध्ये गेली, खुटी उपडता उपडता खुटी तर निघेल पण शेपूट लटकून जाईल. खुटीउपाड धंदे महाराष्ट्रात जे सुरू आहेत, ते खुटीउपाड धंदे हे करण्यासाठीच काही माणसं झाडावर लावणारे, घरावर लावणारे, मंदिर मस्जिदीवर लावणारे काही बंदर पोचले गेले आहेत. तर पडळकरांच्या या वक्तव्यावर महिला आणि तरुणींना काय वाटतंय ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. चुकीचं असेल ना तर नक्की बोलायला पाहिजे. कोणतरी मोठा माणूस बोलतोय म्हणून आपण ऐकायचं. पण ज्याला काय अर्थच नाही आहे ती गोष्ट तुम्ही कसं काय मोठ्या स्पीकरवर आणि माईकवर बोलू शकता. तुमच्या जी तुमची नात असेल ना तिला तुम्ही शिकवा. हे आमच्या आईवडिलांनी आम्हाला खूप चांगले संस्कार दिले आहेत और त्याच्यामध्ये हेही सांगितलं की हेल्थ इज वेल्थ. कि अगर हमें जिम जाना या फिर घर पे बैठ के योगा करना या एक्सरसाइज करना कुछ भी करना ये हमारे ऊपर डिपेंड करता है. अब किसी कोई हमें बोलेगा कि तुम जिम जाओ तो तुम्हारा बॉडी फिट रहेगा या घर पे बैठ के योगा, ये मुझे सही नहीं लगता. अगर मुझे सही लगेगा कि हाँ मैं जिम जाके मैं फिट रहूँगी, मेरा बॉडी सही रहेगा तो मैं जिम जाऊँगी. अगर मुझे घर पे सही रहेगा ये मेरे ऊपर डिपेंड करता है. कोई बोले और कोई बोलेगा तो ऑफकोर्स मैं उसका उल्टा करूँगी. कोई बोले मुझे नहीं पसंद, जो मुझे पसंद आएगा मैं वही करूँगी. पहली बात तो ये पॉलिटिक्स में ये सवाल ही नहीं आना चाहिए कि लड़कियों को कहाँ जाना है और कहाँ नहीं जाना है. ये वो लोग डिसाइड नहीं करेंगे कहाँ पर हम जा सकते हैं कहाँ नहीं. ये हमारी मर्जी है कि हमें क्या सही लगता है और क्या सही नहीं लगता है. आज के समय ये सब पॉलिटिक्स में आना मतलब कि और कुछ टॉपिक नहीं मिला जो इन्होंने ये टॉपिक ले लिया और खास करके लड़कियों पे ही बोल दिया. दरम्यान आपल्या विधानावर गोपीचंद पडळकर ठाम आहेत आणि त्यांनी टीका करणाऱ्यांवर देखील पलटवार केलेला आहे. सध्या माध्यमात खूप चर्चेला आहे. आपण काल बोलताना भाषणात जिमला मुलीने जाऊ नये किंवा ट्रेनर बाबतीत जे वक्तव्य केले, काय नेमकं वक्तव्य? जिमला जाऊ नये म्हणजे काय? जिथं जिहादी प्रवृत्तीचे ट्रेनर आहेत तिथं जाऊ नये. तिथं जाण्यापेक्षा घरी व्यायाम केलेला चांगला. मुलींची काळजी आहे, काळजीपोटी मी बोलतोय आणि घरातल्या सुद्धा लोकांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपली मुलगी कुठल्या जिममध्ये जाते, तिथं ट्रेनर लोक कोण आहेत, हे मोठी षडयंत्र सुरू आहेत. हिंदू मुलींच्या संदर्भात मोठी षडयंत्र सुरू आहेत, मोठी जाळी टाकली जात आहेत. तर त्यातला तो एक भाग आहे. कॉलेजवर मुली जात आहेत तिथं लक्ष ठेवणं किंवा बाहेरगावच्या मुली शहरामध्ये शिकायला आल्या वसतिगृहाच्या बाहेर थांबणं, गोळका करून राहणं, एका मुलीला टार्गेट करणं, कुठं मेसला गेली तिथं टार्गेट करणं, हे जे असं प्लॅन करून चाललेलं आहे. आणि त्यामुळं असे जे जिहादी प्रवृत्तीचे ट्रेनर ज्या ज्या जिममध्ये आहेत तिथं जाऊ नये मुलींनी. अच्छा, पडळकर साहेब, तुम्ही आता मेळाव्याला जाता म्हणून खास करून प्रश्न विचारतो. एकीकडे आपण हिंदू अजेंडा घेऊन जात आहे. आता हा सगळा कुठं जर ओबीसीचा मेळावा बघितला तर तो जातीय समीकरणाचा, अरे ओबीसी पण हिंदूच आहे ना, ओबीसी पण हिंदू आहे ना. धर्म हा मोठा आहे सर्वात आणि मग